या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे। मित्रांनो, हजारो दर्शक या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये आलेले आहेत, इसीलिए हजारों दर्शक यहाँ पर दर्यावती प्रतिष्ठान के इस मैदान में हाजिर है। ये दर्यावती का डंका है को दुनिया के कोने कोने में बज रहा है। दुनिया को करने दो बकवास, क्योंकि ये ऑलवेज भी दर्यावती प्रतिष्ठान है झकास। तर अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरणामध्ये, मनोहक वातावरणामध्ये, आनंदमय वातावरणामध्ये, सुरमय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानचा दुसरा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी ऑन होतोय। प्रतिष्ठानचे नवोदित उगवता तारास यश म्हणजेच साईराज विकास दाभोळकर यासाठी या कॉमेंट्रीसाठी आपल्याकडे बक्षीस पुन्हा एकदा आलंय। सुनील दत्ताराम फटकारे कोळपवाडी यांच्याकडून 101 रुपयाची देणगी या त्या ठिकाणी आली आहे। त्याचप्रमाणे विशाल चंद्रकांत फटकारे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, धन्यवाद। तर अशाच प्रकारे मनोरंजन नक्की आपला यश या ठिकाणी करणार आहे। दरम्यान मित्रांनो, हा चालू झाला सेमीफायनलचा दुसरा सामना 5-11 अबलोली वर्सेस राजयोद्धा वेळणेश्वरच्या ठिकाणी होणार आहे। दिजे तर या ठिकाणी आत्ताच आपल्या थोड्या वेळापूर्वी दर्यावती प्रतिष्ठानसाठी दरवर्षी सहकार्य करणारे आणि तालुक्यामधील ज्यांचा गोड आवाज ऐकण्यासाठी आपण सगळे तयार असतो, जिनके आवाज में दम है और आवाज सुनने के लिए आप हर जगह यहाँ पर जाते हैं। सब हमारे जो शायरी के दीवाने हैं, कमेंट्री करते करते जो शायरी यहाँ पर शायरी पेश करते हैं और जिसकी आवाज, जिसकी पहचान है, और हमारे श्रृंगाल तरी पाटपानड़े ग्राम पंचायत के उपसरपंच जो है और हमारे इधर हर साल आते और आपका मनोरंजन करते हैं, वही हमारे सबके जाने माने कमेंटेटर हमारे सबका दिल जीतने वाले कमेंटेटर नासिम सेठ साले भी यहाँ से आए हैं। उनका भी यहाँ पर हम आसिम सेठ साले यहाँ पर है। नासिम सेठ का छोटा भाई आसिम सेठ साले यहाँ पर है। जोरदार तालियों के साथ उनका यहाँ पर हम स्वागत करेंगे। तो यहाँ पर इस मैच के लिए कमेंट्री के लिए मैं यहाँ पर नासिम सेठ और मोडक सर वो भी यहाँ पर हाजिर है। वो दोनों के साथ अगर जुगलबंदी हो जाएगी कमेंट्री की, तो आपका फिर एक बार इस मैच में मैं नीलेश पटेल आपका सभी का स्वागत करता हूँ। बहुत ही अच्छा माहौल यहाँ पर बना है। आप सबको शुभकामनाएं देके मैं फिर एक बार जा रहा हूँ ये कमेंटेटर मोडक सर और आसिम सर, धन्यवाद। हेलो, वेलकम बैक। दर्यावती प्रतिष्ठान 2024 साठी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। जोरदार टाळ्या जाऊ देत या स्पर्धेकरता मित्रांनो। प्रतिनिधी पाठवा, दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी पाठवा। ओमकार पाटील नाव स्ट्राइक एंडवर आहे। स्ट्राइक एंडवर बॅट्समन नेम हा तोच ओमकार पाटील आहे ज्याने कालच्या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 25 धावांची गरज असणारा किरण पवारच्या समोर शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार ठोकून विजय संपादन केला होता। ओमकारसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो। प्लेयर ऑफ द डे कालच्या दिवसातील आणि समोरच्या संघामध्ये आहे ग्वागर तालुक्यामध्ये ज्याच्या मनगटामध्ये आहे दम, त्यालाच म्हणतात सुमेध कदम। काटे की टक्कर घमासान। राउंड द विकेट गेंदबाजी पहली गेंद शॉर्ट पिच गेंद डालने का प्रयास किया, अंपायर का इशारा वाइड का तब्बा। अच्छी क्रिकेट चलती हुई शाम बनाने वाला खेळ चलता बा। नक्कीच कौतुक करावं लागेल साईराज दाभोळकर आपलं, कारण या स्पर्धेत आपण एक चांगल्या प्रकारे समालोचन करून या स्पर्धेची रंगत गेली 5 दिवस करत आहात। खरोखरच कौतुक करावं लागेल। सामन्यात खरोखरच काटे की टक्कर पाहायला मिळते। एक तरफ देखा जाए तो अबलोली की योद्धा बहुत ही शानदार गेंदबाजी भरी हुई है। फिर से एक बार ब्लॉकआउट गेंद। समय के हिसाब से खेल करना होगा, म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातं आयुष्यात साईराज कधी बुटक्या पोरी बरोबर लग्न करू नये, कारण त्याच्या पायातील तळव्यातील आग मस्तकात पोहोचायला वेळ लागत नाही। मित्रांनो टाळ्या वाजवा और बहुत कुछ होने वाला है। यह दर्यावती की टूर्नामेंट है। चैतन्य शेठ दाभोळकर सरपंच वेणेश्वर पाबसकर यांचं इथं आगमन झालंय। व्यासपीठावर येऊन बसायचंय, कारण सरपंच और उपसरपंच इनकी जोड़ी जमेगी तब शाम बनेगी।
दरम्यान या स्पर्धेसाठी आमच्या वेळणेश्वरीतील संतोषजी तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की कॉम बॉक्स मध्ये येऊन आपण बसण्याची व्यवस्था करायची आहे. संतोषजी तांडेल साहेब, धन्यवाद. गेंदबाजी मार्ग पर कराट का दस्ताना बरकत शेख यहाँ पर बरकत लाते हुए लेफ्ट हैंड बल्लेबाज, शानदार बल्लेबाज अमोल पालवे स्ट्राइक एंड बनाए हुए, शाम बनाने वाला खेल चलता हुआ, रंग जमाने वाला खेल जमता हुआ. अच्छी गेंद घुमाने का प्रयास किया, फ्रंट फुट पर आकर खेलने का प्रयास, अच्छी गेंदबाजी पर अच्छा प्रयास होता हुआ, रन संख्या ट्रबल होते हुए बहुत ही बड़ी उपलब्धि देखे जाएंगे. तो सेमीफाइनल का दूसरा मुकाबला है, शानदार मुकाबला, अच्छे अच्छे नाम यहाँ पर खेल रहे हैं. दरियावर्दी प्रतिष्ठान 2024 की ये टूर्नामेंट है, जीतने के लिए संघर्ष है, इतिहास बन रहा है. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बीच मैदान में संघर्ष जारी है, खेल बड़ा है. शानदार दस्ताने बीच मैदान में संघर्ष करते हुए, समय के हिसाब से क्रिकेट चलता हुआ, बरकत शेख गेंदबाजी करते हुए राउंड विकेट गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक एंड पर देखना बल्लेबाज है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी. फिर से एक बार स्लोअर गेंद फंसाने का प्रयास, गेंद सीमा रेखा की ओर जाती हुई, यहाँ पर रन संख्या में ट्रबल होती हुई, रन संख्या लगती हुई 6 रन. रुकना होगा डीजे, क्या बल्लेबाजी पर प्रहार होता हुआ, डब्बे में डब्बा, डब्बे में के घुटना टेक और शटका टेक. कमो डीजे, कैरी और सलमान डीजे के साथ. फिर से एक बार छक्के के बाद गेंदबाजी मार्ग पर दिखने बरकत अपनी ओर से, ओहो शानदार गेंद, चीते की चाल, बाज की नजर. और ये गुहागर की क्रिकेट पर संदेह नहीं किया जाता, ऑल सीजन में क्रिकेट खेली जाती है. चेतन गुरव आपलं पण सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगलं समालोचन करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहात. आणि खरोखरच पाटील सरांचं तर कौतुक मी नक्कीच करेन, कारण हिंदीची जी कमतरता त्यांनी भरून काढलेली आहे 4 दिवसांमध्ये. बरकत अच्छी गेंदबाजी करते हुए, राउंड विकेट गेंदबाजी, अंपायर को क्रॉस करके डाली विकेट, ब्लॉक आउट गेंद, अपील जोरों से होती हुई, शानदार गेंदबाजी पर. गेंदबाजी प्रेशर भरी है, इतिहास बन रहा है. यहाँ पर हर तरफ प्रश्न चिन्ह निर्माण हो चुका है, इतिहास बन रहा है. पहली ओवर की समाप्ति हो रही है. पहली ओवर के पतन के बाद रन संख्या देखी जाए तो 8 रन, लॉस ऑफ 0 विकेट. ब्रेक लेंगे, ब्रेक में बड़वे से बिलोंग करने वाले सलमान डीजे को सुनेंगे. यू गए यू आए. डीजे, सलमान डीजे. आणि आता मात्र समालोचन आपण ऐकणार आहोत, दापोलीचे सुपुत्र इमाद मोडक यांचं हिंदीमध्ये समालोचन ऐकणार आहोत. तोपर्यंत ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये गप्प बसूया. म्हणून म्हटलं जातं, ज्याची बायको मुकी तो जगात सर्वात सुखी. म्हणून आता आपण मुका होऊया आणि इमादला संधी देऊया. थैंक यू आसिम भाई. फिर एक बार एक अच्छा क्रिकेट. सागर के किनारे नहीं आते, जो लम्हे हाथ से फिसल जाए वो दोबारा नहीं आते. आओ हम डूब जाए पालचेत के इस मूर्ति चषक में, क्योंकि ऐसे सुहाने मंजर बार बार नहीं आते. और ये सुहाने मंजर आज तमाम गुहागर वालों के लिए लूटने का मौका है, बांटने का समय नहीं. इस बात विश्वनाथ बॉलिंग के लिए मयूर, आप देख सकते हैं पहली गेंद वाइड. पहली ओवर में 8 रन आए थे. जिस तरीके से आसिम सर आपने देखा कि पहली ओवर ये बहुत ही गेंदबाजों के लिए मुश्किल भी बनती है और आसान भी बनती है, लेकिन धुआंधार बैटिंग हमें देखने मिल सकती है, क्योंकि ये दो जो टीमें खेल रही है ये अपने इलाके के 2 मशहूर टीमें हैं. और इस 2 मशहूर टीमों का एक बेहतरीन बैटल चलता हुआ. एक तरफ देखा जाए तो आप देख सकते हैं अबलोली की टीम, और दूसरी तरफ देखा जाए तो वेलनेश्वर की टीम. दोनों टीमों का पलड़ा भारी है, कौन शेर बनता है तो कौन सवा शेर बनता है. लेकिन एक बात साफ है चेतन सर कि एक म्यान में 2 तलवारें नहीं रह सकती. उसी तरीके से एक को आगे बढ़ना पड़ेगा, तो एक को गम का सामना करना पड़ेगा. इस बार वाइड गेंद, विकेट नहीं बल्कि
वाइट किए जा रहे हैं और वाइट की गुंजाइश नहीं है, रनों को रुकाना पड़ेगा, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। ये वही ओमकार है, अमोल पारू, एक नामचीन अमोल पालवे, एक बेहतरीन खिलाड़ी है, नो डाउट। उसके बैटिंग स्टांस से नजर में आ रहा है आसिम भाई, चेतन भाई, कि खरोखर ताकतवर बल्लेबाज है, ऐसा मैं कह सकता हूं। अभी अभी तो मेरी और आपकी मुलाकात हुई है, मैंने आपको आवाज दी बड़े नाज के साथ, अब आप आवाज मिला दो मेरी आवाज के साथ। चलिए मुकाबले की ओर, ओवर द विकेट। ये देखिए, उड़ाया उड़ाया उड़ाया, उड़न खटोला, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। इस सिक्सर की मदद से दिनेश सर, अमोल सालवे क्या बैटिंग कर रहा है, अफलातून बैटिंग, ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, और गेंद का जवाब जब बल्ले से दिया जाता है ना, तब खेल की रंगत बढ़ती है। पहला सत्र चल रहा है, ये तो आपने ट्रेलर देखा है, पिक्चर अभी बाकी है, बहुत कुछ होना बाकी है, देखा जाएगा कौन किसके ऊपर भारी पड़ता है। जिस तरीके से आसिम भाई के जो बड़े भाई हैं, वो टीम के ओनर है, वो भी यहाँ पर देख रहे हैं, और उन्हीं के छोटे भाई हमारे साथ कमेंट्री कर रहे हैं, ये बहुत बड़ी बात है। और साथ ही साथ जिस तरीके से चेतन भाई के बारे में कहूं, तो वो अपने इलाके के मशहूर शख्सियत है। जी हाँ, चलिए मुकाबले की ओर बढ़ते हैं। लंबा रनअप है, देखना होगा। फिर एक बार बॉलर तैयार, ओवर द विकेट, राउंड द विकेट। हाँ, इस बीच भी देखिए लॉन्ग ऑन रीजन में खेला हुआ स्ट्रोक, वहां पर 1 रन मिल गया है, दूसरे की मांग नहीं होगी। जी हाँ, एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलना बहुत जरूरी है। और आज जिस तरीके से पालशेद जैसे गांव के अंदर क्रिकेट का महामेला लगा हुआ है, किसी को यकीन भी नहीं था कि इतना बड़ा इवेंट होगा, लेकिन कर दिखाया। आज जिस तरीके से ये जो आप टूर्नामेंट देख रहे हो, बहुत ही बड़ी इवेंट, बहुत ही बड़ा टूर्नामेंट, किसी के नजर में भी नहीं था। बिल्कुल बारिश के मौसम में जिस तरीके से समंदर के किनारे पर बसा हुआ ये पालशेद का गांव, देखा जाए तो जिस तरीके से इस टूर्नामेंट की अगर मैं बात करूं, तो 1994 से इस टूर्नामेंट को अगर देखा जाए तो क्रिकेट के खेल को स्टैब्लिश किया गया दिनेश सर, और आज देखते देखते इतने साल हो गए कि ये परंपरा को जपा है। एक बार जोरदार तालियां इन तमाम ऑर्गेनाइजरों के लिए। मैं इतना ही कहता हूं, आसिम भाई, इन ऑर्गेनाइजरों की पूरी कमेटी के लिए इतना ही कहता हूं, चेतन भाई, सारे दोस्त एक जैसे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते, सारे दोस्त एक जैसे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते। नीलेश भाई, आपसे दोस्ती करने के बाद महसूस हुआ कि कौन कहता है कि तारे जमीन पर नहीं होते, आप तमाम लोगों ने आज कर दिखाया। इस बीच देखिए फिर एक बार हुक शॉट, लॉन्ग लेग रीजन में फील्डर बनेगा, सिर्फ गेंद को देखेगा, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर, आसमानी सुल्तानी टोला, 6 रन ठोक डाला। चल रहा है, 25 रन हो गए हैं, बल्लेबाजी में आग उगली जा रही है। चेतन भाई, काय क्रिकेट मैदानात चालू आहे, एक शेर तो दूसरा बब्बा शेर बनने की कगार पर। नक्कीच, मग इस जंगल का शेर कोण बनेगा? जंगल का शेर कोई तो बनेगा। मात्र या क्षणाला काय चाललंय, ज्या पद्धतीने एखादी पोरगी 300ची चप्पल घालून, नवीन घालून पुरे गावभर दिंडोरा फिरते, आणि आमचं पोरग 2000ची बियर पिऊन गपचूप झोपते, असलो प्रकार झालो या मैदानात। क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया कहा। फिर एक बार मुकाबले के अंदाज में हम जाएंगे। अगली गेंद, आगे रखी हुई गेंद, लेंथ गेंद को फिर एक बार कन्वर्ट किया है डॉट बॉल में। काफी अच्छी कमबैक हम कह सकते हैं, वापसी की है, क्योंकि 25 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 4 ओवर का 24 रन हो चुके हैं, और 4 ओवर के इस मुकाबले के अंदर 24 रन अब तक के हो चुके हैं। फास्ट क्रिकेट होता है 4 ओवर का मुकाबला, यानी फटाफट क्रिकेट। काफी हद तक आप देख सकते हैं जिस तरीके से फिरोज काफी हद तक मैच को एंजॉय कर रहे हैं, एक टक लगाकर मैच को देख रहे हैं। इस बीच अगली गेंद, ओहो, लेंथ गेंद थी, लोअर फुल टॉस की इस गेंद को जमीन को गेंद गुदगुदिया खाती हुई लॉन्ग ऑफ की रीजन में सीधी फील्डर के हाथ में, 1 रन। क्या कहेंगे आसिम भाई, थोडं ओव्हर की समाप्ती? डीजे, आपल्या थोडं थांबायचंय, कारण राजे ग्रुप जो संघ आहे हा वेळणेश्वर यांच्या संघाकडून सलमान डीजे करता 500 रुपयाचं रोख प्राइज आलंय। क्या बात है, क्या बात है। उगा कुणाच्या
थँक्यू. म्हणूनच सलमान डीजे तुझ्यासाठी काहीतरी म्हटलं पाहिजे. इडा पिडा टळू दे आणि माझ्या सलमानचं लग्न याच वर्षी घडू दे. टाळ्या होऊन जाऊ दे. पुन्हा एकदा रे चान्स आहे. बेनिफिट 500 रुपये रोख आलेत. पुन्हा एकदा सामन्याकडं. डाव पुरा फलंदाज स्ट्राइक एंड पर अमन कदमच्या हातामध्ये चेंडू आहे. दर्जेदार सामना आपण पाहतोय. बीच मैदान में हंगामा हड़कंप मचाने के लिए, बीच मैदान में शानदार गेंदबाजी करने के लिए पहली गेंद बहुत ही शानदार गेंदबाजी. अंपायर से अपील होती हुई पहली विकेट का पतन होता हुआ अमन कदम. लोकल टैलेंट ने दिखा दिया है अपने कदमों में ताकत है. अमन कदम शानदार गेंदबाजी. कम ऑन डीजे कैरी ऑन. एक बेहतरीन शख्सियत है चैतन्य, सरपंच है अपने इलाके के. उनकी तरफ से बाउंड्री के बाहर दर्शकों में कोई भी कैच पकड़ेगा उसे 100 रुपए का इनाम. क्या बात है. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना खुश खबर आहे. क्रीडा प्रेमींसाठी, क्रिकेट प्रेमींसाठी खुश खबर आहे. काल आपण बघितलं आपली आन बान शान भारताची मॅच या ठिकाणी झालेली आहे T20ची वर्ल्ड कपची आणि दक्षिण आफ्रिकेबरोबर त्यांनी विजय संपन्न केलाय आणि आपला सगळ्यांचं छाती आपली गर्वाने फुगली, आपली मानताड झाली आहे. आणि या निमित्ताने आपल्याला गुरुदास साळवी, आम्ही कोकणस्थांचे अध्यक्ष यांच्याकडे सगळ्या क्रीडा प्रेमींसाठी आपलं तोंड गोड करण्यासाठी लाडू देण्यात येणार याची ही खुश खबर आपल्यासाठी, सगळ्यांसाठी लाडू मिळणार आहे. धन्यवाद. क्या बात है, क्या बात है निलेश सर. धन्यवाद. पुन्हा इकडे सामन्याकडे जाऊया मित्रांनो. मोठी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाते आणि मैदानामध्ये मोठा सामना सुरू आहे मित्रांनो. सेमीफायनलचा दुसरा सामना आहे. अमन कदमच्या हातामध्ये चेंडू आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर त्रिफळा उडवला होता. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न फसतोय. चांगला सामना, चांगली स्पर्धा मित्रांनो. सेमीफायनलचा दुसरा थरार आहे. प्रेक्षक आपल्या सोबत आहेत आणि बक्षीस सुद्धा होत आहे. आकाश पाटिल के लिए इनाम आया हुआ है. संतोष तांडेल, वेलनेश्वर कारभारी, इनकी तरफ से कुल स्कोर हुआ है अब तक का 26 रन. क्या लगता है आसिम भाई. सामना अटीतटीचा संघर्ष आहे. मैदानामध्ये इतिहासवाला सामना आहे. सामन्यामध्ये घुटना टेक और षटका टेक. शानदार डीजे कम ऑन कैरी. थैंक यू सो मच. पुल गेंद हो गई है गुल. बैट्समैन ने कर दिया है अपना दमखम और गेंद पर सिक्सर आने के बाद गेम हो चुका है सक्सेसफुल. यकीन मानिए कि इसी तरीके से इनाम आते रहेंगे संतोष भाई की तरफ से. लेकिन कप्तान को कप्तानी वाली पारी खेलनी पड़ेगी. जिस तरीके से रोहित शर्मा ने भारतीय टीम को जीत दिलाने में जितनी कार्यबारी, जितना रोल बड़ा अदा किया था, उसी तरीके से इस बल्लेबाज को अच्छा टारगेट रखने के लिए आसिम भाई कुछ खास करना पड़ेगा. इस सिक्सर की मदद से उछलता हुआ स्कोर 32 रन. ये लीजिए और एक उड़ाया. इस बार भी सीमा रेखा के बाहर 6 रन ठोक डाला. चैतन्य सर जो कि सरपंच है, इन्होंने कहा कि राजे ग्रुप इनकी तरफ से हर सिक्सर पर 100 रुपए का इनाम लगातार वार पर वार पलटवार किया जा रहा है. सिक्सरों की बरसात हो रही है. जिस तरीके से इससे पहले जो दाजी नाइक ने सिक्सर किंग का लक़ब मैंने उसे दिया, इतना बड़ा रोल अदा किया, उसी तरीके से कमाल का बल्लेबाज. तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो सब कुछ कमाल दिखता है, लेकिन इस बार गेंदबाज ने वापसी की है.
षटक संपल्यानंतर लावलं जाईल, मध्ये डिस्टर्ब करू नका, कारण सामना अटीतटीचा सेमीफायनल युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा लोक पाहत आहेत आणि सामन्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. प्राइज हे षटक संपल्यानंतर, जो आताच विकेट गेल्यानंतर किंवा षटकार गेल्यानंतर आपण त्याची चर्चा करणार आहोत. सामन्याकडे जाऊया. अटीतटीचा सामना आहे, मुकाबला शानदार आहे. या क्षणाला काय झालंय, 2 सलग षटकार, त्यानंतर विकेटचं पतन होतंय. म्हणजेच काय, जर आपली बायको आजारी झाली तर तिला बरं व्हायचं असेल ना, तर सोनाराच्या दुकानात किंवा कपड्याच्या साडीच्या दुकानात आजार पण पडेल आणि दुकानदार पण खुश होईल, अशी परिस्थिती झाली. कम ऑन डीजे, कॅरी ऑन. स्पर्धा शुरू है, एक तेरी एक मेरी बराबरी, बीच मैदान में संघर्ष जारी, मुकाबला शानदार है. फिर से एक बार देखना, अंपायर को क्रॉस करके ब्लॉक होल्ड, गेंद डाली थी, गेंद को उड़ाया, गेंद जाती हुई सीमा रेखा पर. शंभरचा चेक फाडला गेलेला आहे. अप्रतिम झेल टिपलेला आहे, अभिनंदन तुझं. मात्र या क्षणाला मी एकच सांगेन, धावसंख्या झालेली 44. सामना अजूनही निसटलेला नाही. समोरच्या संघाला सुद्धा कमकुवत समजू नका. प्रेक्षकांना माहिती आहे, दर्यावर्ती प्रतिष्ठानची स्पर्धा 3 षटकांमध्ये 35 तर शेवटच्या षटकामध्ये 25 धावा या निघू शकतात. कैलास पिलणकर इथे त्याला उत्तर आहे, कारण ही सामना अजूनही 3 षटकांमध्ये धावा झाल्यात फक्त 44. अजूनही शेवटच्या षटकामध्ये जरी 4 षटकार बसले तरी धावा होऊ शकतात 65. सामना समीकरण बदललेलं नाही. आम्ही एमकॉम केलेला आहे, आम्हाला अभ्यास क्रिकेटचा अतिशय आहे आणि सामन्याचं समीकरण काही होऊ शकतं. जल्लोष, आनंद चेहऱ्यावर असला पाहिजे. आनंद चेहऱ्यावर येत नसेल तर नायसिलची पावडर चेहऱ्यावर ला, कारण दुसऱ्या पावडरने चेहरा हसलेला आजकाल वाटतच नाहीये. मिश्रण झालेलं आहे. ब्रेक घेऊया, सावंत सरांना स्टेजवर घेऊया. साईराजला बोलवतोय, कम ऑन डीजे, कॅरी ऑन. गेंदबाजी मार्ग पर और विकेट गेंदबाजी सागर पाटिल को क्रॉस करके डाली हुई गेंद, अच्छी गेंद, अंपायर का नो का इशारा आता हुआ फ्री हिट बनेगी, जबरदस्त हिट बनेगी. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज बहुत ही शानदार है, जो बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं, ओमकार पाटिल, जिन्होंने कल के दिन इस मैदान में अपनी हवाएं यहाँ पर चलाई थी. बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं. नक्कीच टॉप 10 इथे सन्मान करावे लागेल. टॉप 10 अफजलभाई यांच्या माध्यमातून टॉवर फॅन प्रत्येक दिवसाच्या बॅटर साठी आहे. या क्षणाला काय झालंय, फ्री हिट आहे. झेल नक्कीच टिपला आहे. रनआउटची संधी बनली असती. बरकत शेख झेल टिपतोय. मात्र काय झालंय, एकच धाव खर्ची होते. अमित कुपरला सबसे ऊपर का म्हटलं जातं, का करिश्मा दाखवतोय. ज्यानं या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मालिकावीरांचे पुरस्कार पटकावले तो जाबलोलीचा वंडर बॉय अमित कुपर सबसे ऊपर, ज्याला म्हटलं जातं. मित्रांनो, सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज स्ट्राइक एंड वर आहे. शानदार सामना मैदानामध्ये सुरू आहे. मित्रांनो, या मैदानामध्ये रंग जमवताना आपण प्रत्येकाला पाहतोय. अप्रतिम अचूक टप्प्यावरील गोलंदाजी पाहतोय. पंचांचे दोन्ही हात खोलले जातात. वाईटचा इशारा येतोय. रन संख्या वाढते, रन संख्या होते ती 47. मित्रांनो, 4थं षटक सुरू आहे. सेमीफायनलचा थरार सुरू आहे. घमासान सुरू आहे. मैदानामध्ये इतिहास आहे. या क्षणाला काय होतंय, या क्षणाला जेल टिपणार का. नोमॅन लँड मध्ये चेंडू जातोय, मात्र एकच धाव मिळते. काय होतंय, सावंत सर आपण पाहतोय, सलग 2 चेंडूवर 2 झेल काढून देण्याचा प्रयत्न अमित कुपरच्या माध्यमातून. अशा फलंदाजाच्या समोर, जो गेल्या दिवशी मध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडूंना घरी पाठवण्याचं काम ज्यानं केलंय, त्याला जखडून ठेवतोय. अप्रतिम गोलंदाजी. धाव संख्या झाली 48. कालचा दिवस कोणाचा होता मित्रांनो, अमोल पाटीलचा नक्कीच असेल. मात्र कालचा दिवस होता आमच्या सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. टाळ्या वाजवा भारत देशासाठी. मित्रांनो, कालचा दिवस नाही तर पूर्ण आयुष्याचा मरेपर्यंतचा दिवस असणार आहे, की आमच्या आयुष्यामध्ये मी 31 वर्षाचा असताना भारताचा संघ T20चा विजेता
मुद्दा ठरला होता. विराट कोहलीचा अर्धशतकाच्या मानकरीवर आणि रोहित शर्माच्या कॅप्टन्सी मध्ये भारताने विश्वविषय जिंकला होता आणि आमचं गौरवाने आमची छाती फुलून आली होती. जसप्रीत बुमराह असेल, जेल टीमदार आमचा सूर्यकुमार यादव असेल, कारण काल कोण जिंकले तर भारत नव्हे तर आमचा संघ, आमचा देश जिंकलाय मित्रांनो. या क्षणाला कोण जिंकतोय? अप्रतिम गोलंदाजी, राऊंड विकेट गोलंदाजी. पुन्हा एकदा अमित कुपार. या क्षणाला झेल होतोय का? चेंडू जातोय सीमा रेखा पार चौकार. धावसंख्या होते 53. जरा 53 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. या क्षणाला काय होणार? धावबाची संधी निर्माण होते. अमित कुपर साठी टाळ्या वाजवा ग्वागरवासियांनो. लोकल टॅलेंट आपला काहीतरी आज कारनामा करून दाखवतोय. सबसे ऊपर अमित कुपर. दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ किती मी क्यूट. आणि पावसाळी जर असेल तर जास्त काही बोलता येत नाही, कारण शेवटच्या चेंडूवर सुद्धा समीकरण बदलत असतात मित्रांनो. या क्षणाला अमित कुपर कारनामा करतोय, सोन्याचा भाव वाढवून देतोय, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अमित कुपर. अपने कदमों से दौड़ना शुरू करेंगे. स्ट्राइक एंड पर शानदार बल्लेबाज, बनकटों में ताकत रखने वाले, इतिहास बनाने वाले, शाम बनाने वाले खिलाड़ी है. मुकाबला शानदार है. इस समय किसकी बारी होगी? कौन यहाँ पर चमकेगा? स्लोअर गेंद, अनुभव भरी गेंद है, लेकिन व्हाइट का इशारा अंपायर की ओर से आता हुआ. नक्कीच प्रशंसा करावी लागेल सावंत सर. अमित कुपरने जी गोलंदाजी केली आहे आणि अशा मातब्बर खेळाडूंसमोर सेमी फायनलच्या सामन्यामध्ये एक प्रशंसा करावीच लागेल. आज आपण पाहणार आहोत यश त्यांना चिटकून बसलेला खेळाडू, ज्याच्याकडे नक्कीच नासिमभाई साल्ले आणि त्यांच्या सर्व खेळाडूंची निगाही असणार आहे. कारण डावखुरा फलंदाज ज्याने कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवशी मध्ये सेमी फायनल मध्ये नेण्याकरता फलंदाज बाद बरकत शेख हरकत करते हुए बैक टू पवेलियन. पंचावन्न धावा झालेत आणि 56 धावांचं लक्ष आहे. काय वाटतंय? लोकल टॅलेंट ग्वागर तालुका जिंकेल का? टाळ्या वाजल्या पाहिजेत प्रेक्षकांमधून, कारण धाव संख्या कमी मध्ये रोखलेली आहे. वेणेश्वर साठी सुद्धा शुभेच्छा, कारण वेणेश्वरचे मालक सुद्धा आपल्याच गावातील आहेत. मात्र खेळाडू सातारा, मुंबई, सांगलीचा भरणा असलेला एक मातब्बर संघ आहे. कांटे की टक्कर है, बड़ा मुकाबला है. ग्रैंड फिनाले में गोपाल बट्टा है. कितना भी लगा लो सट्टा, आज चलेगा ओनली वन गोपाल बट्टा. ब्रेक लेंगे, ब्रेक में मधुर संगीत सुनेंगे. कम ऑन डीजे. ते रविवार दिनांक 7 जुलै 2024 आपण पाहणार आहोत. रत्नागिरी जिल्हा खारवी समाजाच्या 1 ग्रामपंचायत स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते. ती म्हणजे श्री आई आगळदेवी क्रिकेट क्लब बालशेत आयोजित भव्य पावसाळी ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा बुधवार दिनांक 3 जुलै 2024 ते रविवार दिनांक 7 जुलै 2024 या कालावधी आपण क्रिकेटचा खारवी समाज याचा रणसंग्राम याच मैदानावरती दर्जावरती प्रतिष्ठान क्रीडा नगरीवरती पाहणार आहोत. सदर स्पर्धा ही रत्नागिरी जिल्हा खारवी समाज 1 ग्रामपंचायत अंतर्गत असेल. ही स्पर्धा खारवी समाज मर्यादित व असोसिएशनने ठरवलेल्या गाव टू गाव मर्यादित स्वरूपाची असेल. म्हणजेच रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून जे नियमावली बनवलेली आहे त्या नियमानुसार ही स्पर्धा असणार. नक्कीच लॉट्स पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्याचा अधिकार हा आयोजकांकडे आहे. तरी 500 रुपये गुगल पे आपण ऍडव्हान्स फी
ही आपण दिलीप उर्फ शान जातकर याच्या खात्यामध्ये जमा करायची आहे। आजचा शेवटचा दिवस संघ नोंदणीचा असेल। ज्यांची ऍडव्हान्स फी जमा केलेली आहे अशा संघांना स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संधी दिली जाईल। पुन्हा एकदा बॅक टू द मॅच आपण जाणार आहोत। पुन्हा एकदा आवाज ऐकणार आहोत ते म्हणजे गुहागर तालुक्यात प्रथमच ज्यांनी समालोचनाची सुरुवात केली असे सावंत सर आणि त्यांच्या साथीला असणार आहेत करते गावाहून बिलॉंग करणारे आमचे मित्र सन्माननीय चेतनजी गुरव सर। दोघांकडे पुन्हा एकदा मी माईक सोपवतोय। दुसऱ्या सत्रासाठी आपण पाहणार एक साइडला चेतनजी गुरव यांचे मराठी शायरी ऐकणार तर दुसऱ्या साइडला आपण ऐकणार सावंत सर यांचे मालवणी तडके। मी घेतो विश्रांती। ब्रेक नंतर पुन्हा एकदा बॅक टू द कॉम्बो बॉक्स सावंत सर आणि चेतनजी गुरव। देखा तो आपने क्रिकेट क्या देखा, ये बोलने वाली बात होती तो जोरदार फिर एक बार तालियां हो जाए गरियावर्ती प्रतिष्ठान के लिए जिन्होंने आयोजित किया है कैलाशवासी पांडुरंग जी दाभोलकर स्मृति चषक 2024 का यह टूर्नामेंट। मैं फिर एक बार तहे दिल से आप सभी क्रीड़ा प्रेमियों का और हमारे यूट्यूब चैनल नवला इवेंट्स, हमारे अंपायर कैलाश जी पिरनकर, सागर जी पाटिल, मैं समालोचक चेतन गुराव और हमारे साथ जुड़ने वाले दापोली के बिलोंग करने वाले मोड़क सर, उसके बाद हमारे लोकल नई जिनकी पहचान अच्छी है साहिरा जी दाभोलकर, मेरे साथ मेरे कमेंट्री के लिए मौजूद है सावंत सर और हमारे गुहागर का बुलंद आवाज जिन्होंने आपको सुना है पहली बार इस टूर्नामेंट में वो असमजी साले उप सरपंच पाठ बनाने, इनका भी तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ। फिर चलेंगे मैच की तरफ। बड़ा मुकाबला जरूर होगा, इसमें कोई संदेह नहीं, लेकिन पहले ओवर के लिए हम जाएंगे हमारे साथी कमेंटेटर सावंत सर के पास। थँक यू चेतन। दर्यावती प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य शिवराम खेळ स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील दुसरी सेमीफायनल लढत आपण पाहतोय। पहिला चेंडू, यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया, चेंडूला हवेतल्या हवेमध्ये विराम मिळत नाहीये, अर्थातच एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होतो। सुंदर रन इन बिटवीन द विकेट पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पाहायला मिळतंय राजे योद्धा वेळणेश्वर संघाचं अकाउंट ओपन झालंय। काहीच ट्विस्ट निश्चितपणे झालंय, पंच या ठिकाणी लक्ष आहेत, त्यांचं पूर्णपणे लक्ष आहेत। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय। राजयोद्धा संघाच्या प्रत्येक विकेट साठी या ठिकाणी चैतन्यजी धोपावकरी राजे परिवार यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज आलाय प्रत्येक विकेट साठी। राजे परिवार अर्थातच वेळणेश्वर वासियांचा हा राजयोद्धा संघ आणि राजे परिवार तर्फे या स्पर्धेमध्येच या संघाला संधी मिळालीत आणि अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळाला। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला बाळू 11 संघावर जबरदस्त विजय या ठिकाणी मिळून सेमीफायनल मध्ये धडक मारली होती, ती म्हणजे राजे योद्धा वेळणेश्वर संघाकडून। तर फैज 11 संघ हा पहिल्या दिवसातील अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स देऊन गाव टू गाव स्पर्धेमध्येच अर्थात त्या प्रकारामध्येच या ठिकाणी सेमीफायनल मध्ये धडक मारली होती, ती म्हणजे फैज 11 आबोली संघाकडून। मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा अर्थातच दर्यावती प्रतिष्ठान जसं मोडक सरांनी सांगितलं त्याचप्रमाणेच या ठिकाणी पाटील सरांनी त्याचप्रमाणेच आसिमजी चालले या सर्वांनी ज्या स्पर्धेच्या संदर्भामध्ये उल्लेख केला, कारण टेनिस पावसाळी हंगाम। सावंत सर, आपने जिस तरीके से कहा बिल्कुल सही बात है कि ये सपना नहीं है, हकीकत है और ये हकीकत में तमाम खिलाड़ियों को सुपरस्टार बनाने वाली टूर्नामेंट है।
तमाम खिलाड़ियों को हीरो बनाने वाली टूर्नामेंट है, सुपर डुपर हीरो बनाने वाली टूर्नामेंट है। हॅलो हेलो, या ठिकाणी अर्थातच निर्णय तिसऱ्या अंपायरकडे जातोय. थोडस डिसिजन पेंडिंग आहेत. जोपर्यंत आमच्या मालवी भाषेत सांगायचा झाला तर जोपर्यंत पंचांचा निर्णय येणार ना तोपर्यंत सातबाऱ्यावर नोंद घालूची जाऊची ना. अर्थात सातबाऱ्यावर नोंद घालूची असा, परंतु बघूया पंचाचा निर्णय काय येतात तो. पहिल्याच चेंडू होता आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा. सलमानने मला वाटतं आवाज थोडासा कमी केला असावा. नक्कीच थोडस या ठिकाणी पेंडिंग निर्णय आहे त्यामुळे हेलो। यस देखिए सावंत सर, डिसीजन ये आया है थर्ड अंपायर का कि वो जो गेंद थी वो फेयर डिलीवरी थी, इसका मतलब फिर एक बार गेम ऑन हो जाएगा। लेकिन एक बात साफ है सावंत सर, आज की तारीख में ना एक तरफा कोई प्यार पसंद करता है ना एक तरफा क्रिकेट। मुकाबले के दो तरफा हो तो मैच का मजा ही कुछ और होता है, कारण की नाण्याचे दोन बाजू असतात। मैं इतना ही कहता हूं सावंत सर, इस मुकाबले के लिए अपनी कीमत उतनी रखिए जो अदा हो सके। अगर अनमोल हो जाओगे तो तनहा हो जाओगे। खेल जिंदगी का हो या ताश का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले, और ये वो समय है जिसमें प्रति ओवर 14 रनों की दरकार है। देखना होगा कि किस तरीके से मैच को घुमाया जाता है। और सावंत सर नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटकासाठी गोलच्या मार्गावर आहे तो म्हणजेच वायू। यावेळी मात्र गोइंग गोइंग गॉन चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी। जबरदस्त प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय। कमांड डीजे अर्थातच यावेळी मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय। वायूला यावेळी मात्र वायू सारखा सरळ घेऊन जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि षटकाराने धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 पर्यंत मजल। आपण सामना पाहताय अर्थात 5-11 आबलोली विरुद्ध राजे योद्धा परिवार वेळणेश्वर। अर्थातच 55 धावा फलकावं लागल्यानंतर विजयासाठी 56 धावाचं विजय उद्दिष्ट दिलं गेलंय ते म्हणजेच 5-11 आबलोली संघ। नासिम शेठ सल्ले यांच्या माध्यमातून 5-11 आबलोली संघ या मैदानामध्ये आपण पाहताय। तर राजे परिवार वेणेश्वर संघाकडून राजे योद्धा वेणेश्वर संघ हा मैदानामध्ये आपण पाहताय। दुसरी सेमीफायनलची लढत, दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीसाठी जमलेल्या सर्व खेळाडूंचं मी मराठी समालोचक सुभाष साबंत मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। थेट घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानावर। या ठिकाणी 55 धावांना उत्तर देताना आपण पहिल्या 2 चेंडू मध्ये 8 धावा, एक पहिल्या चेंडूवर दुहेरी धावा आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर या ठिकाणी एक उत्तुंग असा षटकार आपण पाहिलात। पुन्हा एकदा वायू आपल्या गोलच्या मार्गावर तयार होतोय। नाश्टॅगला मित्रांनो पाहताय टॅलेंट डावकऱ्या फलंदाजामध्ये सर्वोच्च अशा 5 डावकऱ्या फलंदाजामध्ये जर आवर्जून नाव घ्यायचं असेल गुहागर तालुक्यामध्ये तर सुमित कदम मॅन फ्रॉम आबलोली यावेळी नाश्टॅगला आपण पाहतोय। यावेळी मात्र सुंदर का पाहायला मिळतोय। कोणी मारला? विश्वजित ऑन फायर चेंडू झाला फरार 6 धावांसाठी।
थँक्यू. अर्थातच मित्रांनो या ठिकाणी परिश्रम केले होते ते म्हणजेच प्रथम फलक करताना राजयोद्धा वेणेश्वर संघाने 55 धावा फलक लावल्यानंतर 56 धावाचा पाठलाग करताना या ठिकाणी मेहनत करतोय, घाम गाळतोय, कष्ट करतोय तो म्हणजे फाइज 11 संघाचा विश्वजित आणि सुमेध. मित्रांनो क्षेत्र कोणते असू दे आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. या ठिकाणी तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट हे करावे लागतील. विश्वजित कष्ट करतोय, फाइज 11 अर्थात नासिम सेठ सल्लेसाठी या ठिकाणी कष्ट करतोय. मित्रांनो 55 धावांचं उद्दिष्ट असताना आतापर्यंत 3 चेंडू मध्येच 14 धावा फलकावं लागल्या. त्या म्हणजे फाइज 11 अबलोली संघाकडून पाहूया व्हेरिएशन आणावं लागेल. चेंज ऑफ स्पेसचा वापर या ठिकाणी करावा लागेल, गती परिवर्तन करावं लागेल. अर्थात मालवणी सांगायचा झाला तर बघता भजी आणि मागता वडे अशा प्रकारचा चेंडूचा वापर या ठिकाणी करूच लागतो. तो म्हणजेच वायुक. बघूया वायू पुन्हा एकदा आपल्या गोलच्या मार्गावर तयार होता. 5 ते 7 पावलांची धावगती घेऊन पंचांच्या उजव्या बाजून मारू करतो डावकरो फलंदाज विश्वजित समोर असा. बघूया पुन्हा एकदा वायू. पंच कैलास वेलणकर यांच्या डाव्या बाजून उजव्या बाजून मारा करतोय, राईट हँड राऊंड मारा करतोय. यावेळी मात्र विश्वजित ऑन फायर. पुन्हा एकदा चेंडू जातो फरार 6 धावांसाठी. वा भाई वा. नक्कीच विश्वजित मॅन फ्रॉम कडेगाव इथून बिलॉंग करणारा मित्रांनो, परंतु आज फाइज 11 अबलोलीसाठी या ठिकाणी तळपतोय. विश्वविक्रम निश्चितपणे काल झाला होता मित्रांनो कडेगाव. येस सर कडेगावच. अर्थातच कालचा विश्वविक्रम निश्चितपणे विश्वविजयी ठरला होता म्हणजे भारत आणि त्याच इराद्याने या ठिकाणी विश्वविक्रमासाठी विश्वजित लढतोय. 1 बाउन्स चेंडू या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. जोपर्यंत चेंडू परत येतो तोपर्यंत विश्वजितच्या खात्यामध्ये 1 धाव जमा होते. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 पर्यंत मजल. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 21 धावा आणि यात सलग 3 षटकारांसाठी नासिम सेठ साले यांच्याकडून विश्वजितसाठी 500 रुपयाचा प्राइज ऑन झाला मित्रांनो, ज्याने सलग 3 चेंडूवर 3 षटकारांचा पराक्रम केलाय. अर्थात पुन्हा एकदा वायू राईट हँड राऊंड मारा करतोय. यावेळी हलक्यातने ढकलले, थोडस फटक्याला आवर घातले, चेंडूला नीट पाहिलं, हलक्यातने या ठिकाणी ढकललं. ते म्हणजे सुमेत मॅन फ्रॉम आबलोली 1 धाव या ठिकाणी जमा करतोय, अकाउंट ओपन करतोय तो म्हणजेच सुमेत. अशा प्रकारे पहिले षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकांत धाव संख्या पोहोचली ती म्हणजेच 22 पर्यंत मजल. पुन्हा माझ्यासोबत जोडले जातील ते म्हणजेच गुहागरचा दुसरा एक गोड आवाज चेतनजी गुरव आणि त्यानंतर निश्चितपणे ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय ते मोडक सरांना तुम्ही ऐकणार आहात. तर जातोय पुन्हा एकदा चेतन गुरवकडे. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्र आपण पाहतोय दर्यावर्दी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केला जाणारा हा पावसाळी स्पर्धेचा दिवस अंतिम दिवस आहे, ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि निश्चितच काल भारतीयांनी सर्व एन्जॉय केला होता. आज मात्र पालशेतवासी आणि खेळणारे आपल्याला संघ एन्जॉय करताना मिळतील. त्यांच्या तालुक्यामध्ये गावामध्ये जल्लोष होताना पाहायला मिळेल. आमच्या बरोबर बुश करून पाहतात आहेत रजत, आमचे सहकारी मित्र समालोचक आहेत, परंतु आज त्यांनी थोडीशी विश्रांती गेली आहे आणि आम्ही बाहेरून आलो म्हणून आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे निलेश सर असतील, त्यांचा हिंदी आवाज मराठी संपूर्ण स्पर्धेचे अँकरिंग त्यांच्याकडून आपण पाहिलं आहे. त्यानंतर निलेशची दाकर सर असतील, ते सुद्धा कालच्या दिवसामध्ये जोडले गेले आणि समीकरणाचा विचार केला सावंत सर. तिसऱ्या दिवसामध्ये 6 चेंडू 22 धावा डिपेंड केल्या गेल्या होत्या, परंतु इथे मात्र फाइज 11 आपल्या संघाने 6 चेंडू मध्ये 22 धावा बनवल्या आहेत, म्हणजे विजयाकडे जाण्यासाठी संपूर्णपणे तयारी दाखवली ती फाइज 11 आपल्या संघाने.
परंतु राजे संघाचा जर विचार केला तर निश्चितच ओमकार पाटीलने करिश्मा केला होता. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू 25 धावा डिपेंड केल्या होत्या, उत्तुंग षटकार ठोठावले होते, परंतु आज त्याचा बॅट शांत राहिलाय आणि ही चिंतेची बाब असेल ती म्हणजे राजे संघासाठी. हेलीकॉप्टर को उड़ा दिया है, देखना होगा गेंद जाएगी सीमा रेखा बाहर, मिलेंगे रन तो छूटेंगे गेंदबाज को बच्चे. रत्नागिरी टीम जिले में आयोजित की जाने वाली टूर्नामेंट रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी का एक्सपीरियंस इनके भी पास है. यानी देखा जाए तो दोनों बार दोनों टीम की तरफ से एक्सपीरियंस वाले खिलाड़ी. फिर एक बार रुकने का जरूरत नहीं, गेंद का मैदान के बाहर जाना और डीजे का गाना. कमाल दिखाने का काम इन 2 गेंदों पे ऊपर देखते हुए सुमित कदम. क्या कमाल की बल्लेबाजी. एक तरफ देखा जाए तो एक्सपीरियंस वाले खिलाड़ी है, लेकिन हम भी कुछ कम नहीं, हमारे पास भी दम है और दमखम वाला क्रिकेट चलता हुआ सुमित की तरफ से. पहले ओवर में ये शांत रहे थे, लेकिन शांत रहे इतना इनका स्वभाव नहीं है. गेंद पाले में आए जो उसका करेक्ट कार्यक्रम करेंगे ये इन्होंने बताया, लेकिन प्रेशर रहेगा गेंदबाज के ऊपर. गेंदबाजी में देखा जाए तो दूसरा ओवर डालने के लिए गेंदबाज के है. फिर सामना करेंगे सुमित, थोड़े से सफल हुए. फिर एक बार हेलीकॉप्टर उड़ाया है, एक बार नहीं 2 बार. गेंद गई है सीमा रेखा बाहर, मिलेगा मेरी एक बार चौवा कमाटी से. देते हुए यहाँ पे और क्या कमाल की बल्लेबाजी. सागर पुत्र असगोल की तरफ से 200 रुपए का इनाम मिलता हुआ सुमित के लिए. क्या कमाल की, एक बार तालियां हो जाए. और नासिम की तरफ से भी 500 रुपए का इनाम. क्या कमाल की बल्लेबाजी. सब लोगों का मन यहाँ खुश करने का काम किया है. जिंदगी तब खुश होती है जब आप खुश होते हैं, और जिंदगी बेहतरीन तब होती है जब आपकी वजह से और खुश होते हैं. तो यहाँ पे सबको खुश करने का काम सुमित की तरफ से चलता हुआ. अंडर प्रेशर नहीं है, लेकिन प्रेशर डालने का काम पूरी तरह से किया है. जो सामने गेंदबाज के जिनके कल के दिन में अच्छा ओवर डाला था, यहाँ पूरी तरह से नाकाम करते हुए सुमित. फिर एक बार पाले में गेंद थी, लेकिन इसका भी करेक्ट कार्यक्रम जरूर रहेगा क्योंकि यहाँ पे कोई प्रोटेक्शन नहीं है. फिर एक बार गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिलेगा चौवा और डीजे का बाना बजेगा, इस पे नहीं कोई संदेह. मिळेल. 44 धावसंख्या होते मित्रांनो. सहज सोपा विजय मिळवून घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो या सलामी वीरांकडून. ज्या प्रकारे डावकरे फलंदाज सुरुवातीसाठी आले होते त्यांनी सुद्धा धावा कुठल्या होत्या आणि प्रत्युत्तर दाखल मी सुद्धा काही कमी नाहीये हे दाखवून देण्याचं काम आपल्या सुमित यांच्याकडून पाहायला मिळत आहे. परंतु इथे मात्र फटका बसला. विकेटच्या मागे सुरेख काम पाहायला मिळत आहे. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ कबड्डीचे. थँक्यू, धन्यवाद. 7 चेंडूमध्ये 23 धावाची धुवाधार फलंदाजी केलं. एकदा जोरदार टाळू मिळून जाऊ द्या मित्रांनो. क्रिकेट आहे, अनिश्चितचा खेळ आहे. कारण क्रिकेटमध्ये एक नियम आहे, एकाला हरावं लागतं, एकाला जिंकावं लागतं.
जो जिंकणारा संघ असतो त्याची जबाबदारी वाढत असते, परंतु हरणारा संघ असेल त्याला मात्र पुन्हा एकदा त्याच ताकदीने अनेक मैदानांवरती त्याच विचाराने खेळायचं असतं आणि या संकटाला सामोरं जायचं असतं. सुरेख फलंदाजी आपण पाहतो. या सुरुवातीच्या फलंदाजांसाठी तिसरे षटक संपतंय. मी सुद्धा इथे थांबतो आणि त्यानंतर ऐकूया दापोलीचा बुलंद आवाज इमाद सरांना. इमाद मोडक सर. अंदाज अपना अपना होता है, इसीलिए हाथी मरने के बाद भी 1.25 लाख का होता है. नसीम शेठ मैंने कहा भी था और उसी तरीके का माहौल बनता हुआ खरोखर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर जाऊ द्या. खरोखर आज पालशेत वासियांचा सर्वांचं मन जिंकलं या खेळाडूने. सुमेध साठी बंड्या मोरेकडून 500 रुपए का बख्शीश. फिर एक बार 12 रन की जरूरत है, देखना होगा क्रॉस हैंडेड बैट से खेलना चाहते हैं. बिल्कुल जख्मी शेर जो होता है ना उसका वार से भी उसकी दहाड़ खतरनाक होती है और बिल्कुल उसी तरीके से उनका परफॉर्मेंस देखने मिला. जीतने के लिए महज 12 रन की जरूरत है, लेकिन लाजवाब अद्भुत कमाल की बल्लेबाजी, दिल को छाने वाली बैटिंग चल रही है, सभी के दिलों पर राज करने वाली बैटिंग. 11 गेंदों में देखा जाए तो 12 रन की जरूरत है, लेकिन अभी भी देखा जाए तो मैच ऑन है. 2 तरफा मुकाबला हो तो मैच का मजा ही कुछ और होता है. कौन किसी से कम नहीं है, हर किसी को अपना सपना पूरा करना पडेगा. इस बीच देखिए क्या कमाल की वापसी. असं म्हणतात की ज्या व्यक्तीच्या नाकातोंडात अपयशाचं पाणी जातो येणाऱ्या काळात तोच समुद्रावरती राज करतो. जर या सामन्यावरती राज करायचा असेल, जे काही तुमच्याकडे कौशल्य आहे, जे काही तुमच्याकडे टॅलेंट आहे ते तुम्हाला दाखवावं लागेल. बॅट्समॅनच्या हातात बॅट आहे, तो नक्कीच बॅटिंग करणार, परंतु सावंत सर गोलंदाजाला हे सुद्धा सिद्ध करावं लागेल की मला गोलंदाजासाठी का आमंत्रित केलंय हे दाखवावं लागेल. यावेळी कमी गतीने टाकलेला चेंडू फिरकवून दिलाय, फुल पॉवरफुल गेंद हो गई है गोल. राम लचक और इनामात की भी, और बारिश का भी मौसम है. ये नेचुरल लम्हा कोकन की बात ही निराली है. इस बीच राइट आर्म ओवर द विकेट. इस बार भी बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन इतना आसान है नहीं. इस बार रन नहीं आएगा. डॉट बॉल. रन हो चुके हैं अब तक के सर देखा जाए तो 50 रन हो गए. एक बार जोरदार डालिया. टीम के 50 रन पूरे. अबलोली टीम के 50 रन पूरे. क्या बात है. सबसे ज्यादा अगर किसी को खुशी हुई होगी ना तो वो टीम ओनर को हुई होगी, शामू को. इस भी देखिए फिर एक बार बड़ा हिट खेलने की कोशिश. 2 फील्डरों के बीच से खेलने की कोशिश की थी, लेकिन इस बार 1 मिलेगा. बिल्कुल आसानी के साथ 1 रन पूरा हो गया और 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 51 रन. 56 रनों का मेरे ख्याल से लक्ष्य रखा था. अब जीतने के लिए महज 5 रन की जरूरत है. आयुष्यामध्ये तुम्ही सर्व हारलात तरी चालेल, पण कधी हिम्मत हारू नका, कारण की तीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आज तो क्षण आहे. जे काही तुमच्याकडे आहे सावंत सर ते दाखवा. जे काही चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकता. आज 182 देशापर्यंत या क्रिकेटचा लाईव्ह थेट प्रेक्षेपण नवलाई इव्हेंटच्या माध्यमातून बघायला भेटतोय. तर नक्कीच आज तुम्ही हिरो नव्हे तर सुपर हिरो बनणार आहात. 5 धावा करायचे, परंतु 5 धावा रोखायचे सुद्धा आहेत. या हा कमी गतीने टाकलेला चेंडू गार 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 करवत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. षटक संपलं. या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कठीण परिस्थितीमध्ये काय गोलंदाजी यांनी टाकली. फक्त आणि फक्त सावंत सर 7 धावा खर्च केले. आता चेंडू आहेत 6. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मैं इतना ही कहूंगा कि कमजोर दिल वालों के लिए मुकाबला नहीं बचा हुआ है. जिन्हें बीपी का प्रॉब्लम है वो ये मुकाबला न देखे, क्योंकि हार्ट बीट बढ़ने वाला है, दिल धक धुक धुक होने वाला है. खिली हुई धूप, एटमॉस्फेयर देखिए. एक तरफ पहाड़, दूसरी तरफ बहरे अरब समंदर. कुदरत का करिश्मा देखिए कि ऊपर वाले ने दिया हुआ तोहफा और पालशेत की सरजमीन पर हो रहा बेहतरीन टूर्नामेंट. इस टूर्नामेंट को आप अगर एंजॉय कर रहे हो तो एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए. ग्राउंड वरती जेवढे प्रेक्षक आहेत
6 चेंडू 5 धावांची गरज. यावेळी चेंडू वरती फटका फसतोय. ओहो झेल, मैच में कमबैक, क्या मैच को टर्न किया है. क्या अमोल पालवे ने अगर मैच को जिताया तो राजे परिवार की तरफ से 200 रुपए फिर लागू हो जाए, 2000 रुपए का इनाम दिया जाएगा. लेकिन इस बल्लेबाज के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए, जिससे अगर मैं कहूं तो एक अच्छा स्टार्ट देने वाला कमाल का हार्ड हिटर रन मशीन जो है वो बल्लेबाज आपके सामने नजर आया. क्या फलंदाजाचं नाव होतं? विश्वजीत, जो विश्व को अपने कब्जे में करने वाला नजर आया था इस मुकाबले के अंदर, उसका नाम था विश्वजीत. नहीं, ये विश्वजीत ठाकुर नहीं है, गरुड़, विश्वजीत गरुड़. बहुत कमाल का खिलाड़ी. आज जिस अंदाज से खेला है सभी के दिलों को बिल्कुल हैरान व परेशान करने वाला खिलाडी. खरोखर चेतन सर, आज मला आनंद होतोय की मी या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करतोय और इस पूरे टीम का, इस पूरे कमेटी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. और जिस तरीके से जो स्वर्गीय पांडुरंग दाभोलकर शेठ जो हमारे बीच नहीं है, उनकी यादों को ताजा रखने के लिए जो परंपरा आपके सामने नजर आ रही है, एक बेहतरीन त्यौहार नजर आ रहा है. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मॅच ऑन. ओहो, यावेळीस पहा, चुकीला माफी नाही. दिल गलती करे तो कफ्फारा है, लेकिन गेंदबाज गलती करे चेतन सर तो खसारा है. सिच्युएशन काय आहे? 5 चेंडू 5 धावांची गरज असताना चुकीला माफी नाही. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. देखिए, दुनिया में बहुत सारी गलियां है सावंत सर, आप कोई भी गली पकड़ के छोड़ जाओगे, लेकिन क्रिकेट में कोई पतली गली नहीं होती है. डरकर नहीं, डटकर खेलना पड़ता है. 5 गेंदे 4 रन की जरूरत. इस बार भी देखिए फिर गलती की, लेकिन इस बार नो बॉल. ओ माय गॉड, जहां पर रन नहीं आने चाहिए थे चेतन सर, वहां पे रन आ गए. काय म्हणाल? निश्चितच खूप मोठा मॅच आहे, परंतु या मॅच मध्ये, या षटकांमध्ये आशा होती, कारण राजे संघाला ज्या प्रकारे डावखुरा गोलंदाज त्यांच्याकडे नॅचरल स्विंग असतो, कोणत्याही क्षणामध्ये त्यांनी बोट फिरवले ती कोणत्याही दिशेने चेंडूला टर्न करू शकतात, वेग त्यांच्याकडे जास्त असतो. परंतु इथे मात्र चुका होत आहेत आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी मिळत नाही. ऐकूया सावंत सर. यस सावंत सर, एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चल रहा है. फिर एक बार बॉलर अपने अंदाज से बॉलिंग ट्रैक पर. ओहो, क्या गेंद डाली थी, स्लोवर वन, धीमी गति की गेंद. हर गेंद पर आप सूर्य कुमार यादव नहीं बन सकते सावंत सर. कभी कभार सूझबूझ वाला क्रिकेट खेलना भी बहुत जरूरी है. सेमीफाइनल वाला मुकाबला खेल रहे हो, अगर आने वाली 4 गेंदें आप अच्छी खेल लेते हो, अच्छी गेंदबाजी कर लेते हो, तो फाइनल का आपका टिकट पक्का. बिल्कुल. अब गेंदें बची है 4, जीतने के लिए 2 रन की जरूरत, 3 रन की जरूरत. हाँ, यस, 2 रन की जरूरत है. 4 गेंदे और जीतने के लिए 2 रन की जरूरत है. गेंदबाज को सब कुछ दाव पर लगाना पड़ेगा. चेतन सर, आपल्या आयुष्यामध्ये बरंच काय क्रिकेट खेळलं, परंतु सावंत सर या चेंडूवरती कळलंय मैच ऑन हो चुकी है. जिस तरीके से भारत की टीम ने साउथ अफ्रीका के सामने कारनामा अंजाम दिया था, बिल्कुल हूबहू अब देखा जाए तो ये आपके सामने नजारा पेश किया जा रहा है. सावंत सर, काय म्हणाल, काय सामना रंगतोय? मैंने कहा भी था कि जो कमजोर दिल वाले हैं ये मुकाबला न देखे. आता मात्र बीपी वाढलाय. काय म्हणाल? नक्कीच वेणेश्वर वासियांचा बीपी वाढलाय, त्या आबलोली वासियांचा बीपी वाढलाय. प्रमोद पालशेटकर यांच्याकडून राजे ग्रुप जर विजय झाला तर 1000 रुपयाचं प्राइज ऑन झालंय. 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. मोडक सर, मी नेहमी सांगत असतो, ज्यांना छातीत दुखण्याचा त्रास असतो त्यांनी हे शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू बघू नका. अशा प्रकारचे क्रिटिकल मोशन असताना डोळे बंद करून फक्त कॉमेंट्री आमच्या ऐका. 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. नक्की सर, दांत जिस तरीके से उंगलियां दांत में चबाने जैसा मुकाबला चल रहा है सर, खुजलाने जैसा मुकाबला चल रहा है. क्या मैच बनी है देखिए. खरोखर हा सामना आवडला असेल मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर धाव द्या. हा मित्रांनो आपला महोत्सव आहे आणि या स्पर्धेचे, या महोत्सवाचे साक्षीदार तुम्ही आम्ही सर्व आहोत.
सर काय सामना रंगलाय. पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकामध्ये 7 आणि आता समीकरण 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. कारण खरोखर कौतुक करायला ओंकार याचं, ज्याचं कौतुक आपण केलं. तिसऱ्या षटकामध्येच जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी केली, 7 धावा फक्त दिल्या होत्या आणि म्हणून समीकरण 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा पालवे निघाला, डाव्या तर मारा करतोय. ज्यावेळी मात्र डॉट चेंडू, बिंदी चेंडू येतोय. काय जबरदस्त या ठिकाणी. इसीलिए सावंत सर मैंने कहा भी था कि अपनी कीमत उतनी रखिए. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. अपनी कीमत उतनी रखिए जो अदा हो सके. अगर अनमोल हो जाओगे तो तनहा हो जाओगे. खेल जिंदगी का हो या क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. जो दबाव को झेलेगा वही पालशेत स्मृति चषक का ये टूर्नामेंट खेलेगा. थैंक यू सर. लहरों से डर कर नौका पार नहीं दे और कोशिश करने वालों के कभी हार नहीं होती. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती. 2 गेंद और 2 रन की आवश्यकता. उठा दिया गेंद तारामंडल के बाहर, 6 रन के लिए. इसी के साथ राज्य युद्ध को इस मैच से बाहर होना पड़ेगा, इस टूर्नामेंट से बाहर होना पड़ेगा और फाइज 11 फाइनल में पहुंच गई है. दूसरी सामना या ठिकाणी झाला आणि या रोमहर्षक सामन्यामध्ये या ठिकाणी विजय झाला तो फाइज 11 अब्लोली. अतिशय जबरदस्त, जसे की सेमीफायनल प्रत्येकाला पाहायची होती आणि तशाच प्रकारचा आनंद या ठिकाणी घेताना आमचे सगळे प्रेक्षक, क्रिकेट प्रेमी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरण या ठिकाणी आहेत. बरोबर सर, ज्या पद्धतीने मॅचचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक लांबून लांबून आले होते. कोणी बाईकने आला, कोणी 3 व्हीलरने आला, कोणी रिक्षाने आला, कोणी 4 व्हीलरने आला, चालत आले, लांबून लांबून प्रवास करून आले. कोणी रत्नागिरी, कोणी गुहागर, कोणी चिपळूण, प्रत्येक ठिकाणातून प्रेक्षक आले आणि पैसा वसूल क्रिकेट, पैसा वसूल मॅच म्हणूनच केला होता अटाच की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आज तो दिवस गोड होतोय. नक्की सर. तर या ठिकाणी हीच तर खासियत असते आमच्या दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीची आणि क्रीडा आमच्या सामन्यांची. कारण म्हणूनच याच आमच्या दर्यावती प्रतिष्ठानच्या पावसाळी स्पर्धेला मानाची स्पर्धा म्हणून म्हटली जातं. खूप लांबून लांबून या ठिकाणी खेळाडू होतात आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच या ठिकाणी खूप दूर वरून या ठिकाणी गोहागर तालुक्याच्या सगळ्या क्षेत्रामधून प्रेक्षक वर्ग या ठिकाणी येतो आणि तीच उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय आणि हा रंगतदार सामना आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाला. धन्यवाद. धन्यवाद निलेशजी. या ठिकाणी फाइज 11 अब्लोली या ठिकाणी संघासाठी आपण पारितोषिक पाहिले होते. विश्वजित गरुड याच्यासाठी या 2 षटकारासाठी नासिम शेठ साल्ले यांच्या माध्यमातून 500 रुपये प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे सुमेध कदम याच्या फलंदाजीसाठी आसिम भाई साल्ले यांच्या माध्यमातून 500, सागरपुत्र अस्कोली या संघाकडून 200 रुपये आणि 500 रुपये या संघासाठी असे हे पारितोषिक फाइज 11 अब्लोली संघाला. मी विनंती करतो विश्वजित आणि सुमेध आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. सुमेध कदम आपण सुद्धा या. मी गुरुनाथजी जातकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या 2 खेळाडूंना द्यायचंय. सुमेध कदम आणि विश्वजित गरुड आपण कॅमेरा समोर या. विश्वजितच्या फलंदाजीसाठी 500 रुपये, त्याचप्रमाणे सुमेध कदम आपण सुद्धा ते पारितोषिक स्वीकारा. एकत्रच आहेत. खरोखर या दोन्ही खिलाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बिल्कुल सच में दोनों ने आज जो कारनामा करिश्मा कर दिखाया ये अद्भुत था, लाजवाब था, बेमिसाल था. सुमित आपको रुकना है. जिस तरीके से ज्या पद्धतीने आपण खेळ सादर केलं, पावसाळी क्रिकेट असो, ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटमध्ये, उन्हाळी क्रिकेट असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं क्रिकेट दाखवता. परंतु आज अबलोली या संघामध्ये तुमची कामगिरी कसं वाटतोय? खरं तर पाहायला गेलं तर सर्वप्रथम मी आभार मानू की मला इथं खेळायला संधी दिली आमच्या नासिर भाई
आणि ऑर्गनायझेशनचं की एवढी मोठी चांगली टुर्नामेंट, मानाची टुर्नामेंट खेळायला मिळाली. कोकण आणि पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा टेनिस बॉल एक युनिक पॅटर्न आहे हा. तसं पाहायला गेलं तर रबर बॉल टुर्नामेंट या टायमिंगला चालतात, पण टेनिस बॉल टुर्नामेंट खूप वेगळं आकर्षण होतं आमच्यासाठी. आम्ही आयकॉन म्हणून या ठिकाणी आमची कामगिरी करावी आणि टीमला जिंकून द्यावं एवढंच आमचं स्वप्न ठेवून आम्ही इथं आलतो. आज ज्या पद्धतीने आपला संघ फायनल मध्ये प्रवेश झाले आणि संघ मालकाविषयी काय म्हणाल, ज्या पद्धतीने त्यांचा सपोर्ट तुम्हाला आहे आणि या संपूर्ण आयोजकांची मेहनत बघून कसं वाटतंय? पाहायला गेलं तर एक टुर्नामेंट करण्यासाठी किती कष्ट लागतात. एक विकेट बनवणे, बाउंड्री लाईन आखणे, अंपायर्स, कॉमेंट्री, युट्यूबचं नियोजन, टीम्स बोलवणे, हे सगळं खूप माझं मेहनतीचं असतं. आणि त्याचबरोबर जे स्पॉन्सर बद्दल बोलायला गेलं तर दिलखुलास आणि दिलदार व्यक्तिमत्व, जबरदस्त व्यक्तिमत्व, नासिर शेख सुपर. खरोखर या संघाच्या या खेळाडूने नक्कीच खूप चांगली खेळी सादर केली. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने तुम्ही फलंदाजी केली, विश्वजित गरुड हे नाव आज सगळ्यांच्या तोंडावर आहे, टाळ्या एकदा वाजवाच. पण माझा प्रश्न तुमच्या सोबत नॉन स्ट्राइक एंडवर जो आमचा लोकल टॅलेंट आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल? खरं पाहायला गेलं क्वार्टर फायनलची मॅच खूप अडकलेली होती, खूप धुवाधार पाऊस चालू होता आणि सगळ्यांच्या आमच्या नजरा लागलेल्या की ती मॅचचं काय होणार. आणि इतकी जबरदस्त क्वार्टर फायनलची मॅच, त्यांनी काय नाव त्याचं, सुमित, सुपर, म्हणजे गाव वाईज मध्ये पण ऍक्च्युली तो ओपनचा प्लेअर आहे. सुपर. सुमेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्याच्या जीवावरती हा सामना, माझ्या एकट्याच्या जीवावरती नाही तर त्याच्या जीवावरती हा सामना जिंकला. तसेच बरकत शेख असे बॉलरनी सुद्धा सपोर्ट केला. खूप खूप आभार. जिसके बाजुओं में है दम उसे कहते हैं गुहागर का सुमेध का दम. कॉंग्रॅच्युलेशन. मात्र आसिमजी, मी एक शब्द बोलू इच्छितो. क्वार्टर फायनलच्या मॅच जिंकल्यानंतर आज सेमीफायनल एक ग्रामपंचायतचा संघ ओपनच्या संघाबरोबर एका ताकदीनं जिंकलाय. याचं श्रेय मी दर्यावती प्रतिष्ठानला तुम्हाला देतोय. या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे. जर गुहागरचा आमचे संघ जे आहेत, गुहागरचं जो टॅलेंट आहे त्याला संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही केलेले नियोजन काय वाटतं तुम्हाला नियोजनाबद्दल? नियोजन अतिशय दर्जेदार आहे. मात्र थोडीशी खंत आहे की एक ग्रामपंचायतचा सामना, ग्रेट ईगलचा सामना हा 5-11 अबलोली होता. मात्र मी दर्यावती प्रतिष्ठानचे कौतुक करेन. चांगलं संधी, त्यांचं मत वेगळं होतं की कुठेतरी लोकल टॅलेंट ओपनच्या संघाबरोबर खेळावं ही अपेक्षा होती. चांगलं झालं आणि हेच आम्हाला पाहिजे होतं. आम्ही आमच्या खेळाडूंना कमी लेखत नाही, आमचं टॅलेंट दर्जेदार आहे हे आम्हाला माहिती आणि दाखवून द्यायचं होतं. आम्ही आमच्या खेळाडूंना कमी कधीच लेखत नाही. कोणीही स्वतःला कमी लेखू नका, तुमचा आत्मविश्वास जागरूक करा आणि अशा फाईट संघाजवळ खेळा आणि तो आपला सामना जिंकून दाखवा आणि सगळ्यांचं मन जिंका आणि गुहागर तालुक्याचं नाव उज्ज्वल करा. नक्कीच पाटील सर, 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. नाही, बोलायचं एकच विषय मला. समोरचा पराभूत झालेला जो राज्य संघ आहे त्याबद्दल, की आपण जरी सेमीफायनलचा सामना पराभूत झालेला असला तरी तुम्ही पराभूत नाही, कारण तुम्ही सुद्धा गुहागरच्या खेळाडूंच्या व प्रेक्षकांच्या मनावर राज केलेला आहे. कारण या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा किरण पवारचा संघ पराभूत करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. हा सामना जरी पराभूत झाला तरी पुढील स्पर्धेसाठी मी चैतन्य आपल्याला आणि आपल्या टीमला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर अशा प्रकारे दर्यावती प्रतिष्ठान जेव्हा कोणतीही रणनीती आखते ते नियोजन करूनच आखतं आणि हेच आपलं सगळ्यांचं श्रेय. आपलं सगळ्यांचं आम्हाला सहकार्य आवश्यक आहे. आपलं सगळ्यांचं सहकार्य असेल तर दर्यावती प्रतिष्ठानची ट्रॉफी नक्कीच मानाची ठरेल आणि सगळेजण याचा आस्वाद घेतील, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. धन्यवाद. नक्कीच पाटील सर, एक गोष्ट मलाही शिकवली या तुमच्या संपूर्ण आयोजकाने आणि तुमच्या पूर्ण टीमने, की मनगडात जर ताकद असेल, डोळ्यात जर स्वप्न असतील आणि मनात जर जिद्द असेल तर कोण तुम्हाला किती मागे घ्यायचा प्रयत्न करो, काही फरक पडत नाही. आणि आज या तमाम आयोजकांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणून या आयोजकांसाठी मी शायराना अंदाज मध्ये मगाशी म्हटलं, परंतु मला मागून कॉल आले की हिम्मत भाई फिर से आप रिपीट करो. सारे दोस्त एक जैसे नहीं होते. हे सर्व तुमच्यासाठी नाही. सारे दोस्त एक जैसे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते. सारे दोस्त एक जैसे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते. आप तमाम लोगों से दोस्ती करने के बाद महसूस हुआ कि कौन कहता है कि तारे जमीन पर नहीं होते. आज खरोखर या तमाम लोकांनी सिद्ध करून दाखवलं. खरं तर मी लहान लहान मुलांचं सुद्धा कौतुक करीन की ज्या पद्धतीने नदीवरती जेव्हा चेंडू मारला जातोय ते अक्षरशः पाण्यामध्ये उडी घालून ज्या पद्धतीने पोहत जात त्या चेंडूला परत हाणून देत आहेत. हेच खरं म्हणजे क्रिकेट आहे. आणि क्रिकेट म्हणजे आज आमचा धर्म झालेला आहे.
आणि आज तमाम लोकांसाठी आज हा क्रिकेट एक अव्वल दर्जाचा क्रिकेट बनलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आपण आपलं टॅलेंट आपण ओळखलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी हा सामना अतिशय चुरशीत झाला आणि 5-0 अबलुल्ली हा संघाने सामना जिंकला, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. परंतु गेले 2 दिवस या ठिकाणी आमच्या सगळ्यांचं मन जिंकतात ते राजे योद्धा संघ, त्यांनी अतिशय प्रकारे चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळ दाखवला, त्याबद्दल राजे योद्धा वेळणेश्वर संघाचं सुद्धा दर्यावती प्रतिष्ठानकडनं हार्दिक अभिनंदन आणि आभार. आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काल आपला भारत देश या ठिकाणी यांनी वर्ल्ड कप मारला, T20चा वर्ल्ड कप मारला आणि म्हणून सगळ्यांचं आपलं तोंड गोड करण्यासाठी आमच्या पालशेत गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच गुरुदासजी साळवी, आम्ही कोकणस्थ या संघाचे अध्यक्ष, यांच्याकडून आपल्या सगळ्या क्रिकेट रसिकांना क्रिकेट प्रेमींना आपल्याला तोंड गोड करण्यासाठी लाडूची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा गुरुदासजींचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करत जोरदार टाळ्या या ठिकाणी गुरुदासजींसाठी. आणि मित्रांनो या ठिकाणी सुद्धा शृंगार तळ्यातील आपले व्यापारी टॉप 10 चे मालक अफजलजी नूर यांच्याकडून द प्लेअर ऑफ द डे यासाठी या ठिकाणी टॉवर फॅन आपलं ठेवलं. सलग 3 दिवस त्यांनी या ठिकाणी टॉवर फॅन ठेवले. ते नासिम सेठ साल्ले यांच्या मार्ग त्यांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं, त्यांचंही अभिनंदन. आणि अफजलजी नूर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. आणि असंच सहकार्य सर्व दानशुरांचं असावं तर जी स्पर्धा आपले गुहागर तालुक्याचं नक्कीच नाव करेल. हे फक्त दर्यावती प्रतिष्ठानची ट्रॉफी नाहीये, ही पालशेत गावची ट्रॉफी नाही, तर संपूर्ण गुहागर तालुक्याची ही ट्रॉफी आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचे आपले सहकार्य असणं आवश्यक आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळेच ही ट्रॉफी मोठी, ही आपली ट्रॉफी आहे आणि आपल्या सगळ्यांकडनं आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. दरम्यान या ठिकाणी आम्हाला दर्यावती प्रतिष्ठानसाठी या ठिकाणी देणगी आली आहे. प्रल्हादजी पटेकर 100 रुपये, नारायण पावसकर 100 रुपये, जयगन पालशेतकर 100 रुपये, पंकज जाकर यांच्याकडनं 300 रुपये आणि मान्यता आदित जाकर यांच्याकडून 500 रुपये असे रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याचप्रकारे 1100 रुपये आले त्या सर्वांच्याकडून. त्याचप्रमाणे कैलास सुवाशी, देवेंद्र तुकाराम लाकडे हे आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते होते, त्यांच्या स्मरणार्थ श्रीमती जयवंती देवेंद्र लाकडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देणगी आलेले आहे. या सर्व देणगीदारांचा दर्यावती प्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन आणि आभार. आणि मित्रांनो या ठिकाणी आम्हाला सतत सहकार्य करणारे, आमच्या ग्राउंडसाठी ते ग्राउंड व्यवस्थित करण्यासाठी आपला सहकार्य करणारे आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित लावणारे असे पालशेचं दातृत्व म्हणजे पंकजजी बिरजे सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो या ठिकाणी अनेक गावातून या ठिकाणी सन्माननीय या ठिकाणी आलेत. आमच्या पवार साखरी गावातून, आपल्या बाजूलाच असलेलं पवार साखरी गाव, आणि या पवार साखरी गावातून आमचे पोलीस पाटील म्हणजे पवार साखरीचे पोलीस पाटील आम्हाला सहकार्य करणारे अमितजी पवार या ठिकाणी आले. त्यांना ही विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. सन्माननीय अमितजी पवार सर या. उपमहाव्यवस्थापक विकासजी दाभोळकर आपल्याला विनंती करतोय की या ठिकाणी सन्माननीय अमितजी पवार या ठिकाणी आले, त्यांचा आपण सन्मान करूया. विकासजी दाभोळकर. या ठिकाणी पवार साखरेचे पोलीस पाटील या ठिकाणी
यांचा सत्कार होतोय, सन्मान होतोय. दर्यावती प्रतिष्ठान पालशेत यांच्याकडून धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. असे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान दर्यावती प्रतिष्ठानकडनं. हॅलो हॅलो चेक हॅलो. सलमान डीजे कृपया इकडे यायचे. सलमान डीजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय चांगलं सुंदर असं वातावरण, आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे. अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. दर्यावती प्रतिष्ठानच्या या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. दरवर्षी या ठिकाणी पावसाळीमध्ये स्पर्धा भरवली जाते आणि असेच अनेक स्पर्धक आणि क्रिकेट प्रेमी या ठिकाणी येतात आणि म्हणूनच आमच्या या गुहागर तालुक्यातील एक मोठा स्पॉन्सर ज्याने अनेक खेळाडू या ठिकाणी, किरण पवार सारखा खेळाडू आणला होता, ते आमचे आपले सगळ्यांचे लाडके व्यवस्थापक बाळू बाकर असं म्हणतो की फायनलच्या दिवसामध्ये गुहागर तालुक्यामध्ये फायनल स्पर्धा होता, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्रीडा रसिक असतो तो दर्यावती प्रतिष्ठानच्या या क्रीडा नगरीमध्ये असतो आणि त्याच पुन्हा प्रतीची या ठिकाणी येताना दिसते. अनेक पब्लिक दर्यावती प्रतिष्ठानच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आले आणि नक्कीच या स्पर्धेचा ते आस्वाद घेत आहेत. कविश रामा जाकर, कविश रामा जाकर यांच्याकडून कैलासवासी देवेंद्र तुकाराम लाकडे यांचे स्मरणार्थ 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देणगी आली आहे. दर्यावती प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. विघ्नेश लक्ष्मण पटेकर यांच्याकडून कैलासवासी कृष्णा सखाराम पटेकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 500 रुपये देणगी या ठिकाणी आले. दर्यावती प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. नमस्कार. आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विश्वास हेदवकर यांची कन्या सानिया विश्वास हेदवकर कालच तिचा डी फार्मसीमध्ये तिनं ऍडमिशन घेतलं तर डी फार्मसीसाठी आणि कालच तिचा रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये तिनं यश संपादन केलंय. त्याबद्दल सानिया विश्वास हेदवकर हिचं दर्यावती प्रतिष्ठानचं आणि तमाम क्रिकेट प्रेमीयांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि आभार. तर अशी आपली दर्यावती प्रतिष्ठानची ही क्रिकेट स्पर्धा. या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतोय कारण आपले पंच त्याचप्रमाणे या ठिकाणी लाईव्हचं शूटिंग करणारे, युट्यूब लाईव्ह शूटिंग करणारे आणि आमचे डीजेचे सगळे मास्टर आपले जेवणाची व्यवस्था त्यांची केली आहे, त्याच्यामुळे ते जेवणाच्या व्यवस्थेकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे थोडा वेळ आपण या ठिकाणी विश्रांती घेणार आहोत आणि आपण थोडासा आपला कार्यक्रम करणार. आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे दर्यावती प्रतिष्ठानच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण कार्यक्रम करणार आणि नंतर आपला मेगा फायनलचा सामना या ठिकाणी सुरू करणार आहोत. दर्यावती प्रतिष्ठानसाठी या ठिकाणी वेळणेश्वर येथील ज्यांचं आपण संपूर्ण या गुहागर तालुक्यामध्ये खारवी समाजामध्ये नाव आहे आणि ज्यांना आपण
लोट्या म्हणून बघतो. त्यांची लोटणी आपला हा कोकणातला आपला गोहागरपट्टीतले मोठा खेळ आणि त्याच्यामध्ये लोटणीमध्ये सर लोटी म्हणून ज्यांनी अनेक वर्ष कामगिरी पाहिलेली आहे आणि आपल्या खारवी समाजातलं मोठं नाव संतोषजी तांडेल सर यांच्याकडून दर्यावर्ती प्रतिष्ठानसाठी रोख रक्कम 500 रुपयाची देणगी या ठिकाणी आली आहे. दर्यावर्ती प्रतिष्ठानकडून त्यांचं हार्दिक अभिनंदनाने आभार. धन्यवाद.
थँक्यू डीचे. दरम्यान या ठिकाणी आणखी एक देणगी आपल्याला या प्रतिष्ठानला जाहीर होते. आपण पालशेतच्या क्रीडा प्रेमींसाठी क्रिकेट खेळाडूंसाठी पाहिलं तर आगडी मंदिर वाडी पुरस्कृत पालशेत प्रीमियर लीग मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. ते म्हणजे आगडी मंदिर वाडी यांच्या माध्यमातून आणि याच आगडी मंदिर वाडीच्या तर्फे आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी प्राप्त होते. तरी दर्जावर्दी प्रतिष्ठान तर्फे आगडी मंदिर वाडीचं खूप खूप धन्यवाद देतो. नक्कीच एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन पालशेत प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळालं होतं. 3 दिवस ही स्पर्धा आपण आगडी देवीच्या या पावन्य भूमीमध्ये पाहिली. एक चांगल्या प्रकारचे खेळ त्या ठिकाणी सुद्धा रंगला. नक्कीच विजेता संघ आपण पाहिला तर यजमान संघ विजेता संघाचा मानकरी ठरला आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपण पाहिलं तर अन्वी इन्फोटेक संघमालक हरीशजी वेळलाल यांचा अन्वी इन्फोटेक द्वितीय क्रमांकाचा मानकरी. तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर तृतीय क्रमांक प्रसादजी विखारे यांचा श्री स्वामी समर्थ
पालशेत संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी होता आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आपण पाहिलं तर कोतबावा चिंचबंदर मित्र मंडळ यांचा संघ आपण पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. असे एका चांगल्या प्रकारे क्रिकेटचा खेळ आपण पालशेत प्रीमियर लीग मध्ये पाहिलं तर आणि त्यांचेच आयोजक आगडी मंदिर वाडी यांच्या वतीनं आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी ₹1000 देणगी प्राप्त झालेली आहे. तरी दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे त्यांचं सुद्धा हार्दिक आभार. थोड्याच वेळात आपण ज्या साठी आतुरतेने वाट पाहत आहोत तो सामना इथं मात्र भिडणार आहे. एक साइडला आपण पाहणार नासिम शेठ साल्ले यांचा 5-11 आपलोली संघ ज्याने ओपनच्या संघावरती मात करत अंतिम फेरीमध्ये धडक मारले, तर दुसऱ्या साइडला आपल्या पालशेतचा लाडका संघ राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. राजाराम यांचा हा संघ सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कात व्यापारी त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मालवणचा संघ ज्यामध्ये अनेक मोठमोठी नावे आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या साइडला सुद्धा आपण पाहू शकता विश्वजित गरुड असतील, त्याचप्रमाणे बरकत शेख असतील, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मयूर यांना एका चांगल्या प्रकारे 3 आयकॉन खेळाडू आपल्याला 5-11 आबलोली संघामध्ये पाहायला मिळतात. तर तितक्याच ताकदीचे आपलं ग्रामीण टॅलेंट सुद्धा या आबलोली संघाकडे आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण क्रिकेट म्हटलं, गुहागर तालुका म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आबलोली या संघाचं. कारण अनेक वर्ष अनेक वेळा विजेत्या पदाचा मानकरी आपल्याला ठरताना पाहायला मिळत होता. तो म्हणजे आबलोली संघ वर्चस्व आहे गुहागर तालुक्यावरती. आबलोली संघाचं क्रिकेट क्षेत्रामध्ये तोच आबलोली संघ आता लढत देणार आहे, तो म्हणजे मालवण संघासमोर. अंतिम सामना 2 फायनलिस्ट संघ आपण पाहिले तर चांगल्या प्रकारे सेमीफायनलचे सामने सुद्धा आपण पाहिले, तरी अंतिम सामना सुद्धा तितक्या ताकदीचाच होणार आहे. आणि त्यासाठी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे मी साईराज दाभोळकर दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत करतो. येणाऱ्या 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला अंतिम सामन्यासाठी नाणेफेकीसाठी पुकारलं जाईल. कर्णधार आपण याची नोंद घ्या. महत्वपूर्ण सामना पाहायचा आहे. अंतिम विजेता कोणता संघ ठरणार, ही दर्यावर्दी प्रतिष्ठानची चमकदार ट्रॉफी कोणत्या गावामध्ये जाणार, मालवण मध्ये जाणार की आबलोली मध्ये जाणार, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटच्या संघर्षामध्ये आपल्याला या प्रतिष्ठानच्या ऐतिहासिक मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावचे तांडेला कुलाबा येथील तांडेला सुप्रसिद्ध असे तांडेला शेखरजी पटेकर या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आमच्या प्रतिष्ठानचं कार्यकर्ते शेखरजी पटेकर आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. एका चांगल्या प्रकारे क्रिकेटचा खेळ पाहिला तर तत्पूर्वी अंतिम सामन्यापूर्वी या ठिकाणी आपण छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पाडणार आहोत. या कार्यक्रमासाठी विनंती असेल प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आपण दाखल व्हा. लगेचच आपल्याला इथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पाडायचा असणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही कर्णधार आपण आपले संघ तयार ठेवा. येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला पुकार देण्यात येईल. दरम्यान तोपर्यंत मी थांबतोय आणि ब्रेक मध्ये घेऊन येणार आहे दमदार डीजे सलमान डीजे यांना.